श्री स्वामी समर्थ. आज मी माझ्या किचनमधील डबे आणि ऑर्गनायझर स्वच्छ करून घेणार आहे. किचन नीटनेटकं आणि स्वच्छ असलं की काम करायलाही खूप छान वाटतं. आणि ह्या कामासोबत माझ्या मनातील काही गोष्टी शेअर करणार आहे. काम करताना मला एक गोष्ट नेहमी वाटते की अशात कोणतेही काम लहान नसतं. आपण रोज जी घरातील कामे करतो ते आपल्या कुटुंबासाठीच असतात. त्यामुळे ती आनंदाने केली तर मनालाही बरं वाटतं. घरातील कामं करताना अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण दिवसभर खूप काम करतो, पण त्याची जाणीव कुणालाही नसते. पण माझं तर म्हणणं आहे की आपण करत असलेलं प्रत्येक काम महत्त्वाचं असतं. मला वाटतं आपण स्वतःसाठी थोडा वेळ देणं महत्त्वाचं आहे. सध्याच्या या धावपळीच्या जगात स्वतःकडे बघायला कुणाला वेळ नाही. आपण आपलं शरीर, मन या गोष्टी जपण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. दिवसातील फक्त 10 ते 15 मिनटं जरी आपण आपल्यासाठी आवडीच्या गोष्टी करण्यासाठी दिला तरी मनाला खूप आनंद मिळतो. मी सुद्धा माझा हा व्हिडिओ बनवण्याचा छंद जपण्यासाठी प्रयत्न करते. कधी कधी कामाचा खूप कंटाळा येतो. वाटतं आज काहीच करू नये. पण आपण थोडंसं का होईना कामाला सुरुवात केली तर हळूहळू काम सगळं नीट होतं. त्यामुळे काम किती आहे याचा विचार न करता आपण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा मोठ्या गोष्टींचा विचार करत बसतो, पण खरं तर छोट्या छोट्या सवयीच आपलं आयुष्य बदलतात. रोज थोडं घर आवरणं, वस्तू जागेवर ठेवणं, वेळेचा योग्य वापर करणं या साध्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, स्वतःची इतरांशी तुलना न करता आपलं आयुष्य आपल्या परीने जगलं पाहिजे. आजचा दिवस कालच्यापेक्षा चांगला होईल यावर आपला विश्वास पाहिजे. तेव्हाच सगळं जग छान वाटू लागतं. मी सुद्धा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओ बनवताना चुका होतात, भीती पण वाटते, पण तरीही मी प्रयत्न करत राहते. कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आणि हळूहळू यश नक्कीच मिळतं. म्हणून तुम्ही तुमचं काम मनापासून करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि रोज थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करत राहा. आपण इतरांसाठी किती महत्त्वाचे आहोत हे महत्त्वाचं नाही, तर आपण स्वतःसाठी काय करतो आहोत हे महत्त्वाचं आहे. रोज थोडं पुढं जाणं महत्त्वाचं आहे. सुरुवात छोटी असली तरी चालेल. सातत्य ठेवलं की मार्ग नक्की सापडतो. स्वप्न पूर्ण होण्यासाठी फक्त प्रयत्न करत राहा. चला तर मग आता माझे डबे स्वच्छ करून झाले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.